आणि आताची महत्त्वाची बातमी, कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले होते। विवाहित महिलेची फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ असा गंभीर आरोप करण्यात आला होता। तर हा विषय कौटुंबिक आहे, प्रकरण आपल्याला पुढे वाढवायचं नाही असं पीडितेनं म्हटलेलं आहे। विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस परत घेणार असंही या पीडितेनं म्हटलेलं आहे। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध या पीडितेनं गंभीर आरोप केले होते। मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला होता। मात्र हा विषय कौटुंबिक आहे, आपल्याला हे प्रकरण पुढे वाढवायचं नाही असं या पीडित महिलेनं म्हटलेलं आहे। या पद्धतीचे तुम्ही आरोप केलेत, हे किती गंभीर म्हणावे आणि नोटीस सुद्धा तुम्ही पाठवलेली आहे, हे प्रकरण किती गंभीर आहे? हे प्रकरण मी नोटीस पाठवलं तर मी ॲग्री करते या गोष्टीचं, पण विषय असा आहे की प्रकरण एवढं मोठं वाढेल हे मला माहिती नव्हतं। हे एक फॅमिली मॅटर आहे, म्हणजे एक माझा पर्सनल मॅटर आहे। लोकांनी ह्याला एवढं उचलून धरलंय, पण मला आज मी लोकांना सांगू इच्छितो की हा मॅटर मला आज इथेच क्लोज करायचं आहे। मी हा विषय क्लोज केला आहे। त्यांच्यावर जे काही मी एलिगेशन केलेले आहेत मी ते वापस घेतलेले आहेत। मी फुल स्टॉप केलं आहे ह्या गोष्टींना। मी काही नोटीस पाठवलं, काही XYZ मी काही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, मी ते परत घेते। का की मला माझ्या लाईफमध्ये मला सुद्धा पुढे जायचं, मला ह्यात गुंतून पडायचं नाही आहे। का की अपोजिशनच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्या कांद्यावर बंदूक ठेवून खूप गोळ्या फायरिंगच्या चालू केल्यात, एवढं केलेत की म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे काय बोलायला। म्हणून मला हा विषय क्लोज करायचा आहे। मी मीडियाच्या माध्यमाने मी सर्व जनतेला सांगू इच्छिते की मला पुढे काही असं करायचं नाही आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही त्यांनाही काही बोलू नये आणि मलाही काही बोलू नये। तो माझा पर्सनल मॅटर आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV